विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला होता। यावेळी सुळेंनी भाजपवरही निशाणा साधला होता। सुळेंच्या या आरोपांना मंत्री जयकुमार गोरेंनी उत्तर दिले। पुण्यात कितीचा घोडेबाजार झालाय सुप्रिया सुळेंनी जाहीर करावं असं आव्हान गोरेंनी दिलंय। भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही। पण आत्ता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत। म्हणूनच मी हे बिल मूव्ह करतेय की घोडेबाजार होऊ नये आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हिचीही भीती दाखवू नये। हा देश हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू। त्यांचं तोंड बंद खायच कधी उघडायचं काय कारण आहे, त्यामुळे त्याच्या अधिक बोलणं न बोलणं उचित आहे। पण आपण मग एवढंच निवडणूक बाकीच्या होते तर तुम्ही पुण्यातल्या उमेदवार का मागे घेतलं, ते कुणाच्या परवानगीने घेतलं? मग तेव्हा कितीचा घोडेबाजार केलाय त्यांनी याची माहिती त्यांनी दिली पाहिजे ना। त्यामुळे आपल्याला अधिक बोलायचं नाही, तो त्यांचा विषय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।